अरे भूषण दादा. अरे बोल ना विनू. अरे दादा कुठे गेलेलास एवढा दमून आलायस? काय नाही रे विनू, कामानिमित्त बाहेर गेलेलो. येता येता बोललो रिक्षा पकडतो. ह्या रिक्षावाल्यांना पण स्वतःच्या भाषेचा केवढा माज आलाय. का त्या रिक्षावाल्यांनी असं काय केलं काय? बघ ना विनू, एवढ्या उन्हात अनात मी बोललो घरी चालत जाण्यापेक्षा रिक्षा करून जाऊया. तर रिक्षा थांबवली. तर त्या रिक्षावाला बोललो माझं घर जवळच आहे, मला जरा सोडा. तर रिक्षावाला मला काय बोलला, काय बोलला रिक्षावाला? बात करना है तो हिंदी में बात करो, मराठी नहीं आता मुझे. अरे यार, हे लोक ना आपलं स्वतःचं राज्य सोडून इथे महाराष्ट्रात कमवायला आलेत, स्वतःचं पोटपाणी पिकवायला आलेत आणि यांना मराठी बोलण्याची इतकी लाज वाटते. बघ ना आता काय बोलायचं यांना. आज आपण पाहिलं तर महाराष्ट्र राज्य सोडून इतर कोणत्याही राज्यात गेलो तर ते पहिले त्यांच्या मातृभाषेला प्राधान्य देतात. ते म्हणतात की एक तर इंग्रजीत बोला किंवा आमच्या भाषेमध्ये बोला. अरे आपली मराठी भाषा एवढी गोड आहे, सहज शिकता येते आणि समजताही येते, मग यांना बोलायला हरकत काय? हो दादा, एकदम बरोबर बोललास तू. आपल्याच महाराष्ट्र राज्यामध्ये राहून आपल्याच मराठी मातृभाषेचा एवढा विरोध का?